तर आपण आज बघणार आहे 2 डेटा पॉईंट मधले मॅनहॅटन आणि युक्लिडियन डिस्टन्स कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे. त्यासाठी एक फंक्शन राईट केलेलं आहे डेफ डिस्टन्स. विथ द हेल्प ऑफ दिस फंक्शन वी कॅन फाइंड आउट मॅनहॅटन डिस्टन्स, युक्लिडियन डिस्टन्स या बोथ द डिस्टन्स. आपण इथे बघू शकता. फर्स्ट ऑफ ऑल आपण युक्लिडियन डिस्टन्स फाइंड आउट केलेले आहे. डिस्टन्स फंक्शनला कॉल केलं आहे, मॅट्रिक्स त्याच्यामध्ये डिफाईन केलं आहे आणि पॉईंट पास केलेली आहे. म्हणजे आपण त्याच्यात एक लिस्ट पास केलेली आहे x1 x2 y1 y2. ओके, x1 y1 x2 y2 ह्या टाईपमध्ये. त्याच्यामध्ये नंतर आपण तसं आपण इथे बोथ युक्लिडियन आणि मॅनहॅटन डिस्टन्स फाइंड केलेले. त्याच्यानंतर डिस्टन्ससाठी आपण मॅनहॅटन डिस्टन्ससाठी पण अशा पद्धतीने फाइंड केलेले आणि आपण त्याला अशा पद्धतीने कोड लिहिलेला आहे. तर हा कोड आपण नंतर बघणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया कशा पद्धतीने डिस्टन्स फाइंड आउट करायचं. सो हे दोन डेटा पॉईंट्स आहेत, बघू शकता 2 आणि 3. हा सेकंड डेटा पॉईंट आहे P2 वाला आणि हा आहे P1 वाला. तर हे जे काही डिस्टन्स आहे हे आहे युक्लिडियन डिस्टन्स. हे जे आहे ते युक्लिडियन डिस्टन्स आणि हे जे आहे ते आहे मॅनहॅटन डिस्टन्स. ओके, हे जे आहे इकडलं ह्या साईडचं हे जे आहे ते काय आहे, मॅनहॅटन डिस्टन्स आहे. ओके, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. तर सो आपला जो फॉर्म्युला आहे युक्लिडियन डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे की अंडर रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर आणि मॅनहॅटन डिस्टन्स आहे ॲब्सोल्यूट ऑफ x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1 अशा पद्धतीने. आता आपल्याकडे इकडे काय आहे, हे जे आहे हा पॉईंट 1 आहे. सो x1 y1 आणि जो आहे x2 y2. आता ह्या पॉईंट आपल्याला हे x1 y1 आहे, x2 y2 आहे, त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सो बघूया आपण प्रोग्राम करून फाइंड आउट करणार आहे. सो इथे आपल्याकडे आहे डिस्टन्स एक फंक्शन डिफाईन केलेलं आहे. P1 आणि P2 दोन पॉईंट्स आहेत. आपल्याला दोन पॉईंट्स मधलं युक्लिडियन आणि मॅनहॅटन डिस्टन्स फाइंड आउट. मॅट्रिक्स मध्ये आपण युक्लिडियन डिस्टन्स आणि मॅनहॅटन डिस्टन्स आणि बोथ हे आपण मॅट्रिक्स पास करू शकतो. त्या युक्लिडियन डिस्टन्ससाठी काय कॅल्क्युलेशन फॉर्म्युला यूज केला ते इथे राईट केलेलं आहे आणि मॅनहॅटन डिस्टन्ससाठी काय फॉर्म्युला यूज केलेला आहे ते इथं राईट केलेलं आहे. ही आपली डॉक स्ट्रिंग आहे. ज्यावेळेस आपण इथे कधी पण याच्यावर क्लिक करू तर आपल्याला इथे या फंक्शन रिलेटेड आपल्याला इथे डिस्क्रिप्टिव्ह माहिती दिलेली आहे. तर त्याच्यानंतर आपण इथे पहिल्यांदा नंपा इम्पोर्ट केले, पांडाज इम्पोर्ट केले. सो आपण याला अरेमध्ये कन्वर्ट करून घेतलेले जेणेकरून आपल्याला जे काही न्यूमॅरिक ऑपरेशन आहे ते करायला इझी पडेल. त्याच्यानंतर आपण इफ कंडिशन आणि इफ आणि एल्स कंडिशन यूज केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मॅट्रिक्स इज इक्वल टू मॅनहॅटन डिस्टन्स. जर मॅट्रिक्स आपला मॅनहॅटन डिस्टन्स असेल तर हे फंक्शन एक्झिक्यूट होईल आणि जर मॅट्रिक्स युक्लिडियन डिस्टन्स पाहिजे असेल तर हे होईल आणि जर आपल्याला दोन्ही पण पाहिजे असेल तर बोथ असेल तर इथे आपल्याला दोन्ही पण युक्लिडियन आणि मॅनहॅटन डिस्टन्स दोन्ही पण ॲज वेल ॲज हे करतील. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण एक एक फंक्शन बघूया. सो पहिल्यांदा आहे आपण युक्लिडियन डिस्टन्स केलेलं आहे. सो इथे युक्लिडियन डिस्टन्स हे आपलं डिफॉल्ट असणार आहे. सो युक्लिडियन डिस्टन्स डिफॉल्ट आहे. सो मी याला रन केल्यानंतर मला इथे युक्लिडियन डिस्टन्सचा हे भेटेल. ठीक आहे. सो युक्लिडियन डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो आणि मॅनहॅटन डिस्टन्स सुद्धा फाइंड आउट करू शकतो. तर इनिशियली आपण इथे काय युक्लिडियन डिस्टन्स आपलं बाय डिफॉल्ट आहे. सो इथे जे काही येणार आहे ते फक्त युक्लिडियन डिस्टन्सच फाइंड आउट होणार आहे. सो युक्लिडियन डिस्टन्स आपलं किती इथे दोन पॉईंट दिलेला आहे, पॉईंट 1 आणि पॉईंट 2. सो पॉईंट 1 आहे 4 7 आणि 2 3. ओके, तर आपण ज्या वेळेस युक्लिडियन डिस्टन्सला कॉल करतोय तर आपण इथे जातोय मॅट्रिक्स इज इक्वल टू युक्लिडियन डिस्टन्स. तर काय केलं, युक्लिडियन np डॉट sqrt p1 मायनस p2. सो इथे काय केलेलं आहे की ज्यावेळेस आपण दोन पॉईंट मायनस करतो तर आपल्याला काय x2 मायनस x1. सो आपला जो आहे 4 मायनस 2 आणि 7 मायनस 3 ह्या पद्धतीने जे वर्क होते. तर सो आपल्याला इथे 4 मायनस 2 भेटतो आणि 7 मायनस 3 4 भेटतो. सो 16 आणि त्यात 5 20. सो त्या 20चा आपण काय घेतलेलं आहे फायनली त्याचा सम करतोय आपण. म्हणजे आपल्याला सम भेटतो. इथे पहिल्यांदा काय भेटतं 4 भेटतो. 4 नंतर आपल्याला काय भेटतं, पहिल्यांदा 4 भेटतो, नंतर 4 भेटल्यानंतर आपल्याला नेक्स्ट भेटतो म्हणजे आपल्याला x2 मायनस x1 4 भेटतो आणि 2 भेटतो आणि y2 मायनस y1 आपल्याला 4 भेटतो.
सो याचा स्क्वेअर घेतला जातो, एक्सपोनंट ऑफ 2, याचा स्क्वेअर काय येतो की 4 आणि 16 येतो. सो किती झाले 20, आणि या 20ची सम करून आपण त्याला SQRT मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, स्क्वेअर रूट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. जर आपल्याला हे सेम बघायचे असेल तर आपण याला एक्झिक्यूट करूया खाली. ठीक आहे, इथे कशा पद्धतीने वर्क होते बघा. मी एक एक रिमूव्ह करतो, तुम्ही बघा. कसं आला 4 आणि 2 आणि 4. ओके, मी हे पण रिमूव्ह करतो. सो आपल्याला कळेल 4 आणि 16 आला इथे आपल्याकडं, 4 आणि 16 आला. तर मी हे जर एक्सपोनंट काढलं तर इथे बघू शकता 2 आणि 4, म्हणजे आपण जे काय करत होतो x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1, तर हे आपण केलेले. x2 मायनस x1 आपला पॉईंट काय आहे, पॉईंट आहे आपला 2, आणि पॉईंट जो आहे तो हा पॉईंट आपला 4 मायनस 2 2 आणि 7 मायनस 3 4, अशा पद्धतीने झालेले. आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं, याचा एक्सपोनंट घेतला 4/16 झाला. 4/16 झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला याचा सम घ्यायचा आहे. ओके, डॉट सम किती येईल आपला 20, आणि ह्या 20चा आपल्याला np डॉट SQRT स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, SQRT. ओके, आपण स्क्वेअर रूट घेणार. आपल्याला हे जे डिस्टन्स आहे हे आपलं आहे युक्लिडियन डिस्टन्स. त्या पद्धतीने आपण मॅनहॅटन डिस्टन्सला सुद्धा असं कॅल्क्युलेशन इथं केलेलं आहे. जर आपण इथे आता हे युक्लिडियन डिस्टन्स झालं, जर आपण मॅट्रिक्स इज इक्वल टू बोथ केलं तर सिमिलर फॉर्म्युले एक्झिक्यूट होतील. फक्त इथे काय मॅनहॅटन डिस्टन्स ॲज वेल एज युक्लिडियन डिस्टन्स सुद्धा वर्क होईल. त्याला डेटा फ्रेममध्ये कन्वर्ट करून त्याला आपण रिटर्न केलेलं आहे जेणेकरून. ओके, जर आणि आपल्याला इथे चांगलं कळते डेटा पॉईंट P1 आणि P2 ह्या दोन डेटा पॉईंटसाठी युक्लिडियन डिस्टन्स काय, आणि P1 आणि P2 ह्या डेटा पॉईंटसाठी युक्लिडियन डिस्टन्स काय. सो अशा पद्धतीने आपण करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे, आपण फक्त मॅनहॅटन डिस्टन्स पाहिजे आपल्याला, तर सो आपण मॅट्रिक्स इज इक्वल टू मॅनहॅटन करू शकतो. आणि मॅनहॅटन रिटर्न केल्यानंतर याला एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला इथे P1 आणि P2 आपण हे पॉईंट चेंज सुद्धा करू शकतो. ओके, ठीक आहे, मी इथे 4 घेतो. तर अशा पद्धतीने आपल्या इथे मॅनहॅटन डिस्टन्स चेंज होतं. सो आता इथे आपण दोनच ॲक्सिस साठी बघतोय, एक्स वाय, आणि आता आपण तिसरा ॲक्सिस घेऊया झेड ॲक्सिस. ओके, तर मी इथे ॲड करतो आता झेड ॲक्सिस 7, आणि इकडे पण एक ॲड करतो 6. तर बघू शकता हे झेड ॲक्सिस साठी मी एक्स वाय आणि झेड साठी केलं, म्हणजे x1 मायनस x2, y1 मायनस y2 आणि z1 मायनस z2. त्यासाठी आपण युक्लिडियन डिस्टन्स ॲज वेल एज मॅनहॅटन डिस्टन्स फाइंड आउट केलेले आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे पण करू शकतो. 7 आणि 6 आपण अशा पद्धतीने इथे 4, आणि इथे मी 7 आणि ठीक आहे, आपण हे दोन डेटा पॉईंट इथे ॲड करून बघूया. हेच डेटा पॉईंट आपण फक्त मॅनहॅटन डिस्टन्स फाइंड करूया याच्यासाठी. तर आपल्याला किती आलं 7. सो इथे बघू शकता आपलं जे काही मॅनहॅटन डिस्टन्स 7 आहे. सो मॅनहॅटन डिस्टन्स ऑलवेज ग्रेटर दॅन युक्लिडियन डिस्टन्स. सो आपलं ते इथे फुलफिल होते, मॅनहॅटन डिस्टन्स ऑलवेज ग्रेटर दॅन. ओके, त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आपण त्याच्यानंतर आपल्याला आता युक्लिडियन डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर सो युक्लिडियन डिस्टन्ससाठी डिस्टन्स, आणि मी फक्त हे दोन डेटा पॉईंट देतो कारण मॅट्रिक्स आपला ऑलरेडी बाय डिफॉल्ट युक्लिडियन आहे. सो तुम्हाला त्याला चेंज करायची गरज नाही. युक्लिडियन डिस्टन्स आलं 4.35. ओके, इथे जे आहे ते आपल्याला इथे मिळालेलं आहे. अशा पद्धतीने हे फंक्शन राईट केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. डिस्टन्स हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गिटअपच्या लिंकमध्ये दिली जाईल, आपण डाउनलोड करून बघू शकता डिटेलमध्ये. सो थँक्यू.